अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी कोमल माळी. माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांवरती स्वामींची कृपा सदैव असू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, चैत्र पौर्णिमा 2026 हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा. तर चला पाहूया, आपल्याला 10 सेकंदात मिळवा. 10 सेकंदात आपण संपूर्ण गुरुचरित्र पारायणाची पुण्य कसे मिळवू शकतो. तर चला पाहूया. 2026 गुरुवार 2 एप्रिल रोजी हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचा योग जुळून आला आहे. त्या निमित्ताने गुरुसेवेची ही संधी चुकवू नका, अजिबात चुकवू नका. ही संधी तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे. 2 एप्रिल 2026 रोजी चैत्र पौर्णिमा आहे. यंदा ही तिथी गुरुवार आणि हनुमान जयंतीच्या शुभयोगावर आली आहे. तसेच हिंदू नववर्षातील ही पहिली पौर्णिमा आहे. या शुभमुहूर्तावर गुरुसेवा सुरू करावी अशी तुमची इच्छा असेल तर कमी कालावधीत कोणती प्रभावी उपासना करता येईल ते जाणून घेऊया. तर मंडळी, चैत्र पौर्णिमा 2026 आता आपण 2026 या 2 एप्रिलचा हा दिवस तुम्ही एका तासात तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सोडवू शकतात. तर चला दिलेला उपाय तुम्ही करा. आता तुम्हाला सांगणार आहे तो इथून. तर बघा मंडळी, गुरुसेवा म्हटल्यावर पहिलं आपल्याला आठवतं ते आपले गुरुचरित्र. आपली आपण भक्त गुरु भक्त 3 दिवस 7 दिवस पारायण करतात. मात्र तुमच्याकडे वेळ नसल्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता. गुरुसेवा हा उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही उपाय करू शकता. आपल्या गुरुचरित्र पारायणामध्ये 52 अध्यायाची पारायण करणे शक्य नसते, तर एक श्लोकी गुरुचरित्र हा तुमच्यासाठी एक सिद्ध पर्याय ठरू शकतो. आपल्या दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे केवळ ग्रंथ नसून मंडळी, ते अमृत आहे. या ग्रंथाला संजीवनी, कामधेनू आणि सुधारस अशी अनेक विशेषणे दिली आहेत. तर बघा, अनेकदा आपण आपल्या प्रपंच सुखासाठी हे वाचन सुरू करतो, पण वाचता वाचता श्री गुरूंच्या लीलेत आपण इतके समरसन होतो की आपल्या मनातील वासना गळून पडतात आणि वैराग्य भाव आपोआप निर्माण होतो. परंतु आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला 7 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे कडक नियम पाळून पारायण करणे सर्वांनाच जमत नाही. अशा वेळी श्रद्धेपोटी तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र सेवेचा मार्ग निवडू शकता. तर तुमच्या अंगी हनुमानासारखे बळ, करिअर आणि आयुष्यात यश मिळवण्याचे हे गुपित आहे. तर चला पाहूया. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 52 अध्याय आहेत. या 52 अध्यायाचे संपूर्ण सार केवळ एका श्लोकामध्ये समावलेले आहे. तर मंडळी, हा श्लोक म्हणण्यासाठी 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, मात्र त्याचे फळ संपूर्ण पारायण केल्यासारखे मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. तर त्याचे लाभ तुम्हाला असे मानले जाते की जगात अशी कोणतीही समस्या नाही जी आपल्या गुरूंपुढे बोललोय आपल्या दत्तगुरूंच्या चरणी गेल्यावर सुटत नाही. ही सेवा कोणती सेवा आपण म्हणजे कुठल्या ह्याच्याबद्दल तुम्ही सेवा करू शकता. बघा, नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येतात, घरातील सततची भांडणे किंवा आजारपण, दररोजचे आपल्या नजर दोष, बाह्य बाधा किंवा मानसिक ताणतणाव. तर बघा, ह्या अशा प्रकारे अनेक जणांच्यात काही अडचणी असतात, काही शंका असतात. त्याबद्दल तुम्ही म्हणजे हा उपाय करू शकता. तर मंडळी, चला पाहूया तो एक श्लोकी श्री गुरुचरित्र कोणता आहे. दत्तांचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, कारंज ग्रामांतरी, तीर्थहिंडता पातला भिल्लवर्तची ये हंगमा, तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दीनांच्या श्रमा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, तुम्ही ह्या एक श्लोकी श्री गुरुचरित्रांची नित्य पठण सुरू करा. तर बघा मंडळी, महाराजांची सेवा करताना मनात पूर्ण समर्पण हवे
आपली दुःखे किंवा समस्या नातेवाईकांना सांगत बसू नका. शेजाऱ्यांकडे सांगण्यापेक्षा आपल्या गुरूंजवळ सांगा. लोक तुमच्या परिस्थितीवर हसू शकतात, पण तुमचे गुरु तुम्हाला संकटातून नक्कीच बाहेर काढतील. जर तुम्ही पूर्ण शरणागतीने ही सेवा केली तर एका तासातही प्रचिती येऊ शकते, असा भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या एक श्लोकी श्री गुरुचरित्राचे नित्य पठण सुरू करा. श्री दत्त गुरु तुमचे कल्याण करतील. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.